आजच्या आपण SREC एज्युकेशनच्या YouTube चॅनलमध्ये बघणार आहोत की या वर्षीचं जे CETचे कॅप राऊंड काउन्सिलिंग प्रोसेसची रजिस्ट्रेशन कशी आहे. सो आता आपण त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. तर आज आपण बघितलं असेल की कॅप राऊंडसाठी तुम्हाला CETच्या ऑब्व्हियसली तुम्ही जर कॅप राऊंडसाठी CETचं ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल, म्हणजे जर तुम्ही एक्झाम दिली असेल MHCETचं, या वर्षी आपण बघितलं असेल की ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना 2 फेजमध्ये एक्झाम देण्याची अपॉर्च्युनिटी दिलेली. तर त्यासाठी तुम्ही आधी ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल, तर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्ही CETच्या वेबसाईटवर गेला असेल, ती जी सगळ्यांना माहित असेल की CET MHCET CETsale.mhcet.org ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचे. ती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला आता मग म्हणजे बरेचशे ऑप्शन्स मध्ये तुम्हाला बघायचं, आपल्याला सिलेक्ट करायचे कॅप राऊंड मध्ये तुम्हाला प्रत्येक इयरचे ऑप्शन्स येतात. तर या वर्षी 2026 ते 27च्या वर्षावर क्लिक करणार आहोत. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बरेचसे ऑप्शन्स येतील की कुठले कोर्सेस आहे, काय कोर्सेस आहेत. तर आपण यावेळेस बघणार आहोत की BE आणि BTech म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस. त्यामध्ये आपण BE.BTech मध्ये क्लिक करणार आहोत. त्यानंतर ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली असं पूर्ण प्रोसेस दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली 2 लॉग इन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक इन्स्टिट्यूशनल आहे आणि एक न्यू रजिस्ट्रेशन आहे. तर ऑब्व्हियसली तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन मध्ये जायचं. आता त्यामध्ये असं आहे की बरेचसे महाराष्ट्र स्टुडंट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी एक्झामसाठी ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला आहे, त्यांना न्यू रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये.